सुप्रभात मित्रांनो, 8 वाजलेत आणि 8 वाजता आता आम्ही उचले या गावापाशी आलो आहेत आणि उचलेपासून आता आमचा हा सिद्धगडचा, तुम्ही बघतात मागे सिद्धगडचा हा ट्रेक आपला चालू होणार आहे. मित्र आपले पुढे गेलेत तर मी पण थोडा घाई करतो कारण आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे इथं पोहोचण्याच्या ह्याच्यात. हे बघा, आज आमचा ग्रुप बरोबर सर्व हे असे मित्र आलेले आहेत. मी बाईकने आलेले आहेत आणि हे 14 जण कारने आलेले आहेत. कार त्यांची पार्क आहे इथं. पेरूचं झाड आहे. आपल्यावर हा समोर दिसतोय रुपेश, त्याचं नाव काय? पवन. हे पवन. आगे प्रतीक है, प्रतीक नाही, मनोज, प्रतीक. याचं नाव काय विसरलं, याचं नाव तन्मय. यस, तन्मय. मनोज, प्रतीक आणि तन्मय असे आम्ही 6 जणांचा आता ग्रुप आहे आणि आम्ही ट्रेक चालू केलेलं आहे. 8:15 झालेले तर भेटू थोड्या वेळात ठिकठिकाणी अशा व्ह्यूज घेत. मित्रांनो बघताय नदी सुकली आहे, पाऊस संपला आहे तर ही आपल्याला नदी लागली आहे आणि असं आपण हा नदीचा क्रॉस करून चाललो आहे. संध्याकाळी येताना इथं पाय भिजवून जरा पाय हे शांत करायला बरं वाटेल. या नदीच्या पाण्यामध्ये आपण भेटू नंतर. अशा प्रकारे आमचा ट्रेक चालू झालेला आहे आणि तुम्ही बघतात पुढे या डोंगर रांगेमध्ये आपल्याला समोरच्या डोंगरामध्ये हा जो आता दृश्यास पडणार आहे त्या डोंगरामध्ये आपल्याला जायचं आहे. तिथंच आहे सिद्धगड, पहिली माची आणि वरतीच किल्ला. असा आहे सिद्धगडाचा परिसर. तर मित्रांनो आता आपल्याला पहिली पाटी लागली आहे सिद्धगडच्या दिशा दर्शक. तुम्ही बघू शकता या साईडने आपल्याला वरती जायचं आहे. बघताय आला. तर अशा प्रकारे आमची पूर्ण टीम आता वरती चढते. मी बघितलं सगळीच टीम गेली वरती. पहिला पावर रेंजर असा गेला जाऊन तिथं. आता आम्ही अशा या धबधब्याच्या रस्त्याला आलो आहेत आणि या रस्त्याने आपल्याला राईट मारून जायचं आहे. तुम्ही बघता सगळे आमचा ग्रुप चालला आहे राईट मारून. पाणी पण चांगलं आहे, पिऊ शकतो आपण. अशा प्रकारे आपल्याला इथं वरती जायचं आहे. तर अशा प्रकारे आता आम्ही पहिल्या माचीच्या
जवळ येत चाललो आहे आणि तुम्ही बघू शकता या दगडाचा रस्ता मस्त आहे, पायऱ्या टाईप आहे. मित्रांनो, तुम्ही बघतायत सिद्धगडावर जाताना लागणारा हा पहिला पाण्याचा टाका आणि असा इथून वरती राईटने आपल्याला वरती जायचं सिद्धगडाला. आमचे मित्र थांबलेत. हा पाण्याचा टाका तुम्ही बघता, आतमध्ये खोल आहे, खोदीव असा पाण्याचा टाका आणि आपण चालू आता सिद्धगडाला परत वरच्या साईडला. तुम्ही बघता आपण पहिल्या माचीच्या जवळपास आलो आहे आणि आता आपण या खालून वरती आलोय. तर दरीच्या साईडने आपल्याला वरती जायचं आहे माचीवर पोचण्यासाठी. आम्ही आता या धबधब्याच्या वाटेने वरती चाललो आहे. तुम्ही बघताय धबधब्याची वाट आहे, पाणी पडतं इथून वरतून. पब्लिक वरती पोचली थोडी, म्हणजे चालू आहे हळूहळू. आता तिथून माझा घे तन्मय. मित्रांनो, आता तुम्ही बघताय हा रस्ता आपण वरती चढून आलोय आणि हे मित्र आपले चाललेत वरती. तुम्ही बघ, आणि आता थोड्या वेळातच आपल्याला दिसणार आहे गडाचा दरवाजा. तुम्ही बघताय तर बघा, गडाचा महादरवाजा. आपण पोचलो आहेत गडावरती, सिद्धगडावर. अजून बाले किल्ल्यावर जायचं आहे गडाचा महादरवाजा. आता लोकांनी त्याला नीट व्यवस्थित सपोर्ट देऊन बांधला आहे. तुम्ही बघू शकता सगळा. आता आपण चालत मुख्य दरवाजाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या समाधीकडे. तर बघूया आपण कोणाची समाधी काय आहे, कशी बांधली आहे. तर आहे रस्ता समाधी. आहे आपल्याला बघतायत समाधी स्थळ. हे बघा, तुम्हाला दिसतंय समाधी स्थळ आहे. हे आहे समाधी स्थळ. गडावर अजून माचीवर असलेली 2 समाधी स्थळ आहेत. मागे दिसतंय आपल्याला बाले किल्ला आणि हे समाधी स्थळ. या बाले किल्ल्याच्या बरोबर खाली तसे समाधी स्थळ आहेत.
बघतायत सिद्धगडाच्या या माचीवरती आपण आलेलो आहेत, जिथे 2 समाधीस्थळं आणि आतमध्ये त्या झाडांजवळ समाधीस्थळ आहे. आणि हा वरती सिद्धगडाचा बाले किल्ला तुम्ही बघतात वरती. आता आपल्याला थोड्या वेळात वरती जायचं आहे, पण या जंगलांमध्ये थोडंसं आतमध्ये महादरवाजाने आतमध्ये जाऊन गावामध्ये मंदिर आपण गावं एक्सप्लोअर करणार आहोत. ते करून मग पुढे आपण बाले किल्ल्यावर जाऊया. तर असा आमचा आता ग्रुप थोडासा विश्रांती घेतो आहे, थोडंसं फोटो सेशन चालू आहे आमचं. मग हे झाल्यावर आम्ही आमच्या बाले किल्ल्याच्या मार्गावरती निघणार. अरे मी माहिती जा जा. आपण बघतात सिद्धगडाचा महादरवाजा, ज्याचं दुरुस्तीचं काम चांगलं झालं आहे. आणि हा दरवाजा आपण चढून गेलो. राईट साईडने आपल्याला हा सिद्धगडासाठी येतो आपण आतमध्ये. या आपण बघतायत गडावरील विरगळी. तुम्ही बघतायत हा मावळा जो एक युद्धामध्ये मी वारला आहे. आणि खाली तिथं दिसतंय तुम्हाला तसेच. आणि त्याला देव स्वर्गवास झाला, देव असं त्याच्यात गेलं. तर प्रत्येक विरगळीचा एक वेगळा अर्थ असतो. अत्यंत सुबक अशा विरगळ्या तुम्हाला दिसतात. आता आमची टीम वरती असलेल्या मंदिराचं दर्शन घेऊन मग पुढे बाले किल्ल्यावर निघणार आहे. तुम्ही बघतात या विरगळी अत्यंत सुबक अशा रेखीव आहेत सगळ्या विरगळ्स. चला चला. मंदिराच्या बाजूला असलेले हे विरगळ तुम्ही बघतायत. अत्यंत रेखीव आणि सुबक अशा या विरगळ अजूनही मांडून ठेवल्यात. देऊळ आहे वाटतं रे वरती. देवळाच्या आवारात असलेले या अजून काही विरगळ तुम्ही बघतायत. देवळाच्या आवारात या विरगळ. देवळाच्या आवारात असलेले हे शंकराचं मंदिर आणि गणपतीचं मंदिर बघतायत. देवळाच्या आवारात असलेली ही तोफ तुम्ही बघतायत. देवळाच्या आवारात हे आहे जपून ठेवलेली तोफ. आता आपण बघत आहोत सिद्धगडावरील हे नरमाता देवीचं मंदिर आहे.
लाकडाच्या कामामध्ये आहे टोटल. आता आपण सिद्धगडावर एक अजून ठिकाण बघायला आलो आहेत, जिथे दगडी शिळा आणि दगडाचे गोल असे बनवून ठेवलेले आहेत. या देवालयाच्या आजूबाजूच्या परिसरात आपल्याला दगडाच्या शिळा म्हणजे गोल असे चेंडू असे बनवलेले दिसतात. तुम्ही बघता मित्रांनो, तुम्ही बघताय तो समोर मध्ये आहे तो आहे गोरखगड. सिद्धगडावरून दिसणारा हा गोरखगड. सिद्धगडावरील गुहेकडे जाण्याचा रस्ता. आता आपण बघतोय गुहा तिथे आणि हा रस्ता चाललाय गुहेकडे. हो हो, वरती आहे बा. तुम्ही बघताय सिद्धगडावर गुहेचा हा पायवाट. जा 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 एकदा. थांब 2 मिनिटं. आहे सिद्धगडावरील एक गुहा. तुम्ही बघतायत आमची टीम आली आहे आणि इथं राहण्याची सोय चांगली आहे. राहू शकता काय बा, हे टेनची काय गरज नाही. मित्रांनो, आता तुम्ही बघतायत बाले किल्ल्यावर गोरखगडाच्या पहिलं टाकं पाण्याचं. आपल्याला त्या गुहेच्या बाजूला ही आपली मुलं आपली बसली आहेत टीम. त्या टीमच्या बरोबर थोडं पुढेसं हे पाण्याचं टाकं आहे आणि याच इथून आपल्याला पुढे वरती बाले किल्ल्यावर जायचं आहे. अजून आपण बाले किल्ल्याला पोचलो नाही आहे. बाले किल्ला अजून खूप वेळ लागेल. गोरखगडाच्या या लाईनमध्ये 2 टाकी आहेत पाण्याची. आत्ता आपण एक पुढे पाहिलं आणि हे अजून एक दुसरं टाकं. 2 पाण्याची टाकी आहेत गोरखगडावर बाले किल्ल्यावर जाताना. तुम्ही बघतात माणसं तिथे आपली पब्लिक. आणि हे पाण्याचं टाकं आपण बघतायत दगडी चढण. चला पायरी मार्ग अजून एक चढून आलो आपण आणि हा दुसरा एक आहे. तुम्ही बघू शकता अति सुंदर असा हा पॅच आहे. इथं रोमांच आणि जोखीम दोन्ही एकत्र आहे. बघू शकता. थकी हारे ट्रेकर. मस्त. सिद्धगडावरील हे अजून एक मोठे पाण्याचे टाके. खूप मोठे आणि खूप डीप आहे. एकदम टॉपला आहे. खाली आपण 2 बघितलेले
आणि हा तिसरा वरती आहे बाले किल्ल्यावर. फायनली आपण केलेलं आहे सिद्धगड. Yes! मस्त. फायनली ऑन द टॉप. गडावर पोहोचतात आपल्याला दिसते हे शिव मंदिर. नंदेश्वर महाराज आणि नंदेश्वर महाराजांच्या समोरच आहेत आपले. हरिओ हर हर महादेव. आता आपण सिद्धगडावरील डावीकडील भाग म्हणजे सिद्धगडाची पश्चिम बाजू एक्सप्लोअर करायला जात आहोत. आपण बघतायत सपाट असलेला हा पश्चिम भाग. आपल्याला काही अवशेष दिसतात इथे गडावरचे जे गवताने झाकून गेलेले आहेत. आता आपण बघतायत सिद्धगडावरील वाड्याचे अवशेष आणि या वाड्याचा हा दरवाजा. आणि या दरवाजाच्या आतून गेल्यावरती पहिल्याच आपल्याला दिसतात त्या या डिवड्या. आजूबाजूला असलेल्या डिवड्या जिथे कर्मचारी राहत होते आणि ही आतमधली जागा. सिद्धगडावरील वाड्याचे अवशेष जे गवताने झाकून गेलेले आहेत. तुम्ही बघतायत आम्ही मोठ्या या गवतांना पूर्ण आमचा ग्रुप वाट काढत चाललो आहे. एक्सप्लोअर करतो सिद्धगड. तर आमच्यावर असेच सांगत राहा. अय्यो अजून एक ग्रुप आहे इथे. अरे किती जण आहेत तुम्ही? सिद्धगड पूर्ण मोठ्या गवताने आच्छादलाय. काही दिसायला मागत नाहीये. चढण पण खूप थोडी कठीण आहे. कठीण म्हणजे आहे तशी बिगिनर लेवलला नाही आहे पण आहे. सांभाळून आला तर करू शकतात. सर्वे या डावीकडील बुरुजावर असलेल्या जागेवर उभं राहून आजूबाजूचा परिसर निहारत होतो आणि त्याचे हे काही क्षण शिव मंदिरच्या बाजूलाच असणारे हे मोठाले असे तळे. तुम्ही बघता किती खूप मोठा आहे असे तळ आहे. बघा किती मोठा आहे असं हे तळ आहे. शिव मंदिरच्याच लागून आहे हे सिद्धगडावर मोठं तळ आहे. मोठ्या पाण्याच्या टाक्याला लागूनच हे एक छोटे पाण्याचे टाकीसुद्धा सिद्धगडावर आपल्याला बघायला भेटते. अजून एक आहे, हा दुसरा आणि हा तिसरा
3 मोठी पाण्याची टाकी आहेत सिद्धगडावरती, तुम्ही बघितले आता. आणि आता आपण गडाची डावी बाजू एक्सप्लोअर करायला चालू आहेत. आपल्याला अजून 1-2 मोठी टाकी दिसतात पाण्याची. बघा अजून 2 मोठी टाकी, मोठाली टाकी आहेत ज्या. सिद्धगडाच्या उजवीकडील म्हणजे सिद्धगडाच्या पूर्वे बाजूला असलेल्या या बुरुजाकडे आपण चाललेलो आहेत बघायला. सिद्धगडावरील या दरवाजाने गडावरील मुख्य द्वाराकडे असलेल्या भागाकडे लक्ष ठेवण्यासाठी मदत होते. तसेच समोर असलेला गोरखगडचा परिसरही आपल्याला या दरवाजाने आपल्याला चांगला दिसतो. मित्रांनो, तुम्ही बघताय भीमाशंकरच्या रस्त्याला जाणारा पदरगड पण आपल्याला दिसतोय. जो आपल्याला सेंटरमध्ये दिसतोय तो आहे पदरगड. भीमाशंकर अरण्यात असलेला दुसरा एक किल्ला आहे आणि भीमाशंकर अभयारण्य आहे. आम्ही परत आलेल्या रस्त्याने परत उतरतोय. कितना बजे हमने चालू किया? कितना बजे चालू किया? नीचे उतरना. ओके, आता आम्ही 2:45 वाजता उतरायला चालू केले आणि आता तुम्ही बघते या रस्त्याने परत आपल्याला खाली उतरायचं आलो. तसंच तुम्ही बघताय हा नजारा. दिवसभराच्या ट्रेक नंतर अशा या थंडगार पाण्यामध्ये पाय सोडून बसणं म्हणजे सुखच आहे. थोडं अजून आम्हाला जायचं आहे परत रिटर्न. किती वाजले आता आपले? 4:45 झाले. 2:30-3 वाजता आम्ही ट्रेक उतरायला चालू केला. थोडासा जेवण केलं. 3-3:30ला आम्ही जेवण केलं आणि आता परत आम्ही बसले पाण्याचा आनंद घेत, पाय थंड करत. हो 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 हो, बघा 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 आमचे पाय पाण्यामध्ये. मित्रांनो, 5:45 झालेले आहेत आणि आता आमचा हा ट्रेक संपलेला आहे सिद्धगड. तुम्ही मागे बघू शकता. मागे हा आपला सिद्धगड आहे, माची, आणि वरचा हा बाले किल्ला आपण करून झाला आहे. तर अशा प्रकारे 6 वाजतापर्यंत आपला हा ट्रेक कंप्लीट झाला आहे. आणि आता आम्ही आमच्या गाड्या, एक वॅगनर आणि माझी बाईक तिथं पार्क आहे, ती घेऊन आम्ही आता सगळे घरच्या रस्त्याला निघणार आहोत. तर अशाच व्हिडिओसाठी आमच्याबरोबर तुम्ही जोडून राहा आणि नवीन नवीन ट्रेकचे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटेल. तर जय शिवराय. सगळ्यांनी जरा या आपल्यावर तुमचा हे सांगा कसा होता, काय अनुभव आहे. हे 2 नवीन आहेत. हा तरी करतो पण हा नवीन आहे. हा नवीन आहे. तुझा अनुभव सांग. माझ्यासाठी तर म्हणजे एकदम नवीनच होता. हां, कडा बघूनच थोडी भीती आलेली आणि पार्टनर एक्सपिरियन्स असल्यामुळे ओके, सोपं गेला. बरं आहे. मग नंतर परत येणार आहे का नाही? हा, असंच पाहिजे. हा रुपेश, तुम्ही तो ओळखतात. हा तन्मय खूप दिवसानंतर आलेला आहे. हा, आणि प्रणितला ओळखता तुम्ही. तर चला असाच आपल्या नवीन ट्रेकला नवीन ठिकाणी. आता आपला नेक्स्ट ट्रेक होणार आहे लिंगाणा. नेक्स्ट ट्रेक होणार आहे लिंगाणा.